नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त अशी भरवा सिमला मिरची दाखवणार आहे। त्यासाठी मी ते छोट्या साईजमध्ये 4 सिमला मिरची घेतलेल्या आहेत। त्या मी स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेणार आहे। 2 पाण्याने आपल्याला त्या धुवून घ्यायच्या आहे। ही जी सिमला मिरची आहे ती चवीला खूप छान लागते। अगदी तुम्ही ती मुलांच्या टिफिनला देऊ शकतात किंवा तुमच्या घरी जर कोणी गेस्ट येणार असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप छान अशी ती चवीला लागते। तर सिमला मिरची मी ते स्वच्छ धुवून घेतली, नंतर त्याला आपल्याला उभे आडवे असे काप द्यायचे, म्हणजे मग आपल्याला त्यात मसाला भरता येईल। या पद्धतीने मी ते कट करून घेतलेले। अगदी खालपर्यंत आपल्याला कट द्यायचा नाही आहे, थोडंसं वरतीच आपल्याला कट करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्यात मसाला भरता येतो। नाहीतर मिरची तुटून जाते आणि मग आपला मसाला तेलामध्ये इकडे तिकडे पसरतो। त्यामुळे कट देताना व्यवस्थित कट द्यायचे आहेत। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला 10 मिनिटांसाठी ही जी मिरची आहे ती आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे, म्हणजे नंतर ती तेलात लवकर परतते, म्हणून आपण ही स्टेप करतोय। तर आता बघा, पाणी टाकून मी ते झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटांसाठी ही उकळून घेणार आहे, म्हणजे नंतरचा जो वेळ आहे तो आपला वाचतो। आता मी इकडे गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून ते मी आता शिजण्यासाठी ठेवून देणार आहे। आता आपण मिरचीसाठी जो मसाला बनवणार आहोत तो बघून घेणार आहोत। त्यासाठी मी ते एक कांदा घेतलेला आहे। कांद्याची जी टरफलं आहेत ती काढून नंतरच आपल्याला कांदा चिरायचा आहे, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कांद्याला बुरशी येते, म्हणून ही स्टेप स्किप करायची नाही आहे। आता इथे कांद्याची साल मी काढून घेतलेली, स्वच्छ असा तो धुवून घेतल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। याचबरोबर मी ते भाजलेले शेंगदाणे घेतलेले। हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। या पद्धतीने मी आता ती जी शेंगदाण्याची पावडर आहे ती बनवून घेतलेली आहे। इथे मी थोडंसं सुकं खोबरं देखील घेतलेलं आहे। हे सुकं खोबरं आपल्याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते लवकर भाजलं जातं। आता इथे मी कांदाही चिरून घेतलेला आहे आणि खोबरं देखील किसून घेतलेलं आहे। आता आपण गॅसवर एक कढाई ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल जे आहे ते आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यात आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे, ज्यात मी थोडेसे जिरे टाकून घेतलेले, त्याचबरोबर हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि माझा घरगुती मसाला मी यामध्ये टाकून घेणार आहे। हे जे मसाले आहे ते आपल्याला 2 मिनिटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित परतू द्यायचे आहेत। नंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला चांगला मऊसूत होईपर्यंत 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। कांदा मी इकडे टाकून घेणार आहे। कांदा आपल्याला परतत असतानाच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा जो आहे तो लवकर शिजून तयार होतो। तर आता यात मी मीठ देखील चवीपुरतं टाकून घेतलेलं आहे। आता हा जो कांदा आहे तो चांगला मऊसूत झाला की त्यामध्ये आपण जे खोबरं किसून घेतलेलं आहे ते खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि तेही 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। खोबरं छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे, तो देखील आपल्याला 2 मिनिटांसाठी या मसाल्यामध्ये कोट करून परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने मसाला आपण परतून घेतल्यामुळे आपल्या शिमला मिरचीची चव खूप छान लागते। आता हा जो मसाला आहे तो मी थंड होण्यास ठेवून दिलेला आहे। इकडे आपली मिरची देखील उकडून तयार झालेली आहे। मसाला मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। बघा, मिरचीचा जो कलर आहे तो बरोबर थोडासा चेंज होतो। मिरची उकडल्यानंतर डार्क ग्रीनची थोडीशी येलोइश होते। खूप जास्तही आपल्याला मिरची उकडायची नाही आहे, नाहीतर मग तिचे तुकडे पडतात। या पद्धतीने आपल्याला आता हे मिरचीचे जे काप आहेत ते खोलून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला प्रेस करत हा जो मसाला आहे तो जितका बसेल तितका बसून घ्यायचा आहे। व्यवस्थित दाबून आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे, म्हणजे तो तेलामध्ये खाली पडत नाही। तर प्रेस करत मी ह्या 4ही मिरच्यांमधला मसाला याच पद्धतीने भरून घेणार आहे। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते। तुम्ही ती चपातीसोबत खा किंवा मग भाकरीसोबत खा, ती कशासोबतही खूप छान लागते। तर आता याच पद्धतीने बघा, मी संपूर्ण मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही बेल आयकन दाबायला विसरायचं नाही आणि चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे। आता त्याच कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला ह्या मिरच्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आणि झाकण ठेवून आपल्याला त्या एक 4-5 मिनिटांसाठी परतून घ्यायच्या आहे। झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्या खालून शिजून घ्यायच्या आहे। बघा, एकदा मी त्यांना पलटी मारलेली आहे, पुन्हा आता एकदा मी त्या पलटून घेणार आहे। किती छान अशा मस्त त्या गोल्डन कलरच्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही देखील ही मस्त आणि चमचमीत अशी रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनल देखील सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका।